अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे कळमेश्वर तालुक्यामध्ये भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे पीक आपण या ठिकाणी बघू शकतो, बघा खाली पडलेलं आहे। हे बघा, हे संपूर्ण पीक जे आहे ते खाली पडलेलं आहे। तर काय काय नुकसान झालं हे बघा, संपूर्ण दोडक्याचं पीक खाली पडलं। हे पूर्ण दोडक्याची बागच पूर्ण खाली पडलेली आहे। वाराधून पाणी आणि त्याचे बास, त्याचं कुंपण, हां, हे पूर्ण मांडोच खाली पडलेला आहे। याचा किती नुकसान झालं? साधारणतः 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। भाजी म्हणजे कापूस, सोयाबीन, संत्रा, मोसंबी यासह भाजीपाला पिकाचं हे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे आहे। सर, भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान आहे। भाजीपाला तर पूर्णच उद्ध्वस्त, म्हणजे पीक पूर्ण वाया गेला आहे। या ठिकाणी गलगली आहे, वांगे आहे, भाजीपाला फळबागाचं फार मोठं नुकसान आहे आणि सोयाबीन कापसाचं आहेच, पण भाजीपालाचे फार मोठं नुकसान आहे। सगळे पंचनामे महाराष्ट्रातले कधीपर्यंत सादर? मला वाटतं 4-5 तारीख येईल, कारण मी कालच रिपोर्टिंग घेतलं, तर 4-5 तारखेपर्यंत संपूर्ण पंचनामे येतील असं दिसतं। नुकसान भरपाई मिळेल? काही मदत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पॅकेजची मागणी होती? संपूर्णच मागणी होत आहे। शेतकरी अडचणीमध्ये आहे, त्यामुळं माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील आणि मला विश्वास आहे की आमचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्याचा जो आमचा नेहमीचाच भाग राहिला। कारण 2014-19 मध्येही जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, सरकारने साऱ्या प्रायोरिटी बाजूला केल्या, एकच प्रायोरिटी दिली की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली। आताही यावर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील। ड्रोन पंचनामे होईल कारण काही ठिकाणी अडचण येत आहे। ड्रोन पंचनामे करावेच लागणार आणि फिजिकल पंचनामे करावे लागणार, कारण दोन्हीकडे शेवटी एकही शेतकरी सुटू नये ही भावना आहे। एकही शेतकऱ्याचं कोणतंही शेत या पंचनाम्यातून सुटू नये याकरता आम्ही काम करतो आहे। संत्रा आणि भाजीपाला पिकाची पाहणी केली, काय म्हणतात शेतकरी? व्यथा नाही, शेतकरी तर इतका हतबल आहे की काय करावं काय नाही अशाच भूमिकेमध्ये आहे। म्हणजे त्यांच्या जीवनाचा पूर्णच आधार गेला आहे, त्यामुळं त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे, तो हतबल आहे। सरकारकडे मागणी करतो आहे, वाट बघतो आहे, सरकार निर्णय करेल। 5 तारखेपर्यंत सगळे महाराष्ट्रातले पंचनामे होईल अशा अपेक्षा? हां, जवळपास सर्व पंचनामे होतील अशी परिस्थिती आहे। म्हणूनच आम्ही सर्व महसुली कार्यक्रम रद्द केले आहेत। कुठलाही कार्यक्रम जे महसूल खात्याचे समारोपीय कार्यक्रम होते तेही रद्द केलेले आहेत। 3 तारखेचा नाशिकचा कार्यक्रम रद्द केला, 4ला संभाजीनगर रद्द केला आहे, सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत महसूल खात्याने। दौरे जे करतायत अधिकारी कर्मचारी, त्यामध्ये महसूल विभागाची यंत्रणा सगळी लागलेली जाते, त्याचा परिणाम पंचनाम्यांवर होतोय, मदतीवर होतो। ही गोष्ट खरी आहे की काही दौरे केल्यामुळं आमचे सर्व अधिकारी त्याच्यात व्यस्त असतात, पण बांधावर गेल्याशिवाय खरी परिस्थिती कळत नाही। तरी आता आम्ही सांगितलेलं आहे की काही करून पंचनामा ही प्रायोरिटी आहे। शेवटी पंचनामा आल्याशिवाय आम्ही मदत करू शकत नाही आणि त्यामुळं ॲक्च्युअल पंचनामा काय नुकसान झालं आहे आणि शेतीवाईज पंचनामा, शेतकरीवाईज पंचनामा आम्ही मागतो आहे आणि ज्याचं घराचं नुकसान झालं त्यांचाही पंचनामा करतो आहे। जनावरांचं नुकसान असेल, सर्वच प्रकारचे नुकसान आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। शेवटचा प्रश्न, नियम सांगितले जातात अधिकाऱ्यांकडून तुमच्या महसूल विभागाच्या, ते नियमाच्या बाहेर जाऊन मदत होईल? सर्व अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे, नियमावर बोट ठेवू नका। हा दिवस नियमावर बोट ठेवण्याचा नाही आहे, सरसकटच नुकसान झालं आहे, त्यामुळं फार काही नियमात बोट ठेवून शेतकऱ्याला वेठीत धरू नका। शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी हा नियम चालत नाही, तो नियम चालत नाही असं करू नका। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असे आदेश दिले आहेत। मी सुद्धा महसूल अधिकाऱ्याला सांगितलं आहे की कुठल्याही नियमाची फार आळकाडी न करता सरसकट त्या ठिकाणी पंचनामे करा आणि सरसकट लोकांना मदत देण्याची आवश्यकता आहे। फळबागायतदारांचं लाखोंचं नुकसान झालं? हो, लाखोचं नुकसान झालं आहे, फार मोठं नुकसान झालं आहे आणि प्रचंड मोठी हानी महाराष्ट्रात झाली आहे। मागच्या 50 वर्षात एवढी हानी नाही तेवढी हानी झाली। खूप खूप धन्यवाद। हे होते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।